फेरीमध्ये राहील। तिसऱ्या फेरीमध्ये 84 मतांचं लीड आहे त्यांना। आता फक्त 2च फेऱ्या राहिली आहेत आणि दोन्ही फेऱ्यामध्ये आम्हाला दोन फेऱ्या राहिल्या, 16 आणि 17 2 फेऱ्या आहेत। आता दोन्ही फेऱ्यामध्ये आम्हाला लीड मिळणार आणि 100% संदेश भास्कर निवडून येईल। निवडणुकीचा निकाल जसा बाहेर पडतो त्या ठिकाणी आपल्या इथे धुमाळे जे आहे ते जयेश धुमाळे हे बंडू हरणेंना पराजित करून या ठिकाणी शहर विकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहे। त्यामुळे शहर विकास आघाडीच्या गोटामध्ये एक आनंद आहे। काय पाहूया कशा पद्धतीने आहे काय सांगा। नमस्कार, क्रमांक 13 बिलीनगरमधून विजयी झालेलो आहे आणि त्यासाठी ज्या मतदार बंधूभगिनींनी मला माझ्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांचे मी मनापासून आभारी आहे। आणि भविष्यातील त्या काळात त्या वार्डची ज्या काही कामं असतील त्यांच्यासाठी मी पुरेपूर माझा प्रयत्न करेन। आतापर्यंत पार्सल नगराचे त्यांची कसं काय लीड आहे या भागात? त्यामध्ये संदेश पाटकर यांना देखील 100च्या बाहेर लीड आहे आणि मला देखील 100च्या बाहेर लीड आहे त्या प्रभागामध्ये। ठीक आहे, निश्चित हे होते धुमाळे ज्यांनी या ठिकाणी दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि यामुळे शहर विकास आघाडी जी आहे ती त्या आघाडीच्या गोटामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळत आहे।